जुलै इसवी सन 1677 दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची तांजावर या ठिकाणी भेट झाली। दख्खनी मुस्लिम शासक विजयनगर हिंदू साम्राज्याच्या अस्ताला जबाबदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमागे हिंदवी स्वराज्याची पुन्हा स्थापना करणे हीच संकल्पना ही शिवाजी महाराजांची इच्छा होती, हे सर्व ज्ञात आहे। विजयनगरचे सम्राट श्रीरंग तिसरे यांचे 2 चिरंजीव असहाय्य आणि दारिद्र्यात असल्याचे त्यांना समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज खूप दुःखी झाले। त्यामुळे त्यांनी तात्काळ सम्राट श्रीरंग तिसरे यांच्या पत्नीला मोठी मदत देऊ केली। विजयनगर साम्राज्याचे अवशेष उरले असताना त्या अवशेषावरच हिंदवी साम्राज्याचं पुनर्स्थापना करायची ही महत्त्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची होती। आताच उजेडात आलेल्या त्यांच्या नाण्यावरून स्पष्ट होते। काही जुने इतिहासतज्ञ असे सुद्धा म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे बंधू व्यंकोजीराजे यांच्याकडून वडिलांच्या बेंगलोर आणि तांजावर इथल्या जहागिरीवर हिश्श्यावर दावा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिणेमध्ये आलेले आहेत। परंतु मित्रांनो, तसं काय नाही। शिवाजी महाराज हे 11 वर्षाचे होते तेव्हापासूनच त्यांच्या वडिलांनी म्हणजे शहाजीराजांनी पुण्याची जहागिरी त्यांना दिली होती। छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ माता महासाहेब यांनी त्यानंतर बेंगलोर सोडले होते आणि ते कायमस्वरूपी पुण्याची जहागीर पाहण्यासाठी आले होते। बेंगलोरची जहागीर ही व्यंकोजीराजे यांच्यासाठीच होती आणि ते त्यांच्या मातोश्री तुकाबाई यांच्यासह श्री बलाढ्य मातब्बर सरदार नागोजी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ते राहत होते। व्यंकोजीराजे यांनी तांजावरमध्ये स्वतंत्र राजवट स्थापन करेपर्यंत नागोजी यांच्याबरोबर बेंगलोरमध्येच राहत होते आणि व्यंकोजीराजे यांच्या समवेत तांजावरला आले होते। त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी व्यंकोजीराजे यांच्यातील पत्रव्यवहार पाहिला तर असे लक्षात येईल की मराठा राजवट दक्षिणेतही विस्तारण्यासाठी आपल्या बंधूंनी आपल्या समवेत यावे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रांमधून इच्छा दिसत होती। व्यंकोजीराजे यांनी संकुचित विचार करू नये आणि मराठा आणि हिंदू यांना संपवण्यासाठी टपलेल्या शेजारील मुस्लिम शासकावर विश्वास ठेवू नये असे मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना केलेले आढळून येते। एवढेच नव्हे तर विस्ताराची कोणतीही योजना असल्यास आपण मदत करू आणि संरक्षण देऊ असेही छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजे यांना सुचवले होते। त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांना तांजावर जिंकणे अवघड नव्हते। अगदी कमी काळात तांजावर आणि व्यंकोजीराजेंना त्यांनी विजय मिळवता आला असता छत्रपती शिवाजी महाराजांना, मात्र त्यांनी तसे केले नाही। दक्षिणेमध्ये येऊन तांजावर ताब्यात घ्यावे असे छत्रपती शिवाजी महाराजांची मुळीच इच्छा नव्हती। महाराजांना हेही माहीत होते की व्यंकोजीराजे त्यांच्या वडिलांचीच जहागीर आपल्या पुण्याबाबतचीही वाटा देण्याची मागणी भावाकडे करणार नाहीत। दक्षिण दिग्विजय मोहिमेबाबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी फ्रेंच गव्हर्नर बेरॉन de la Hoya यांच्याशी चर्चा केल्याची शक्यता आहे। बेरॉन यांनी पॅरिसला 21 डिसेंबर 1676ला पहिल्या पत्रात म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्री त्यांना भेटले होते आणि मुघल सम्राट औरंगजेब उत्तरेत गुंतला असताना आणि गोवळकोंड्याचे राज्यकर्ते धनाशी त्यांचे महाराजांशी मैत्रीपूर्ण संबंध असताना कर्नाटकवर स्वारी करून दख्खनच्या सुलतानांना जेरबंद करण्याची योजना त्या काळात मंत्र्यांनी सांगितली होती। फ्रेंचांकडून लष्करी सामग्री दारुगोळा मिळवण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी बेरॉन यांच्याकडून मदत हवी होती। व्यापक विशाल उद्दिष्ट सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकमधील जहागिरीवर दावा केला असता तर व्यंकोजीराजे यांनी पुण्याच्या आणि महाराष्ट्रात नव्याने मिळालेल्या प्रांतावर दावा केला असता। हिस्टरी ऑफ जिंजी मैसूर व्हॉल्यूम 2 मध्ये विल्केज यांनी म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट हे जास्त विशाल व्यापक होते। त्यांनी हैदराबाद येथून मुधोळ
चे घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रातून हे स्पष्ट होते। त्यात त्यांनी असे म्हटले आहे की दख्खनी पतशाही पटनांच्या हाती असणे योग्य नाही, ती दख्खनी मराठ्यांच्याच ताब्यात असली पाहिजे आणि आदिलशाही राजवट फार तग धरू शकणार नसल्याने मालोजीराजे आणि त्यांच्या अनुयायांनी आपल्याकडे यावे। शहाजीराजे विजापूरचे प्रमुख होते तेव्हा मालोजीराजे यांचे वडील बाजीराजे घोरपडे यांच्यासह अनेक मराठ्यांना त्यांनी महत्त्व आणि प्रतिष्ठा मिळवून दिली होती, अशी ही आठवण छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 30,000 घोडेस्वार आणि 40,000चे पायदळ यांच्यासह दक्षिणेवर जोरदार स्वारी केली। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र ते तांजवर या मार्गातील सर्व शासकांना आपल्या अधिपत्याखाली आणले होते। तांजावरमधील त्यांचे प्रयत्न हे त्यांच्या बंधूशी साम्राज्य विस्तारात त्यांच्याबरोबर यावे या दृष्टीने होते। जमीन मिळवणे हा संकुचित उद्देश त्यामागे नव्हता, तर महत्त्वाकांक्षी मुघल सम्राट औरंगजेबला रोखणे आणि विजयनगर साम्राज्याचा खरा वारसदार म्हणून सिद्ध करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते। मुस्लिम सल्लागारांच्या प्रभावामुळे वेंकोजीराजे यांचे बंधूबरोबर संयुक्त कामगिरीचा हा प्रस्ताव नाकारला आणि त्यांची सत्ता सिद्ध करण्यासाठी सुवर्णसंधी गमावली। त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या वारसदारांना नंतर तांजावरवरील आक्रमणांचा सामना एकट्यानेच करावा लागला। छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील त्यांची स्वारी सुरू केली तेव्हा त्यांनी मोठी सामग्री बरोबर घेतली होती आणि उत्तरेशी संवादही काळजीपूर्वक सुरू ठेवला होता। त्यांनी नव्याने पदाक्रांत केलेली साम्राज्ये बळकट करण्यासाठी ते पुढे जिंजी वेल्लोरला गेले होते। तांजावरला परतण्यापूर्वी त्यांनी कन्या अंबिकाबाई साहेब यांचे पती हराजीराजे महाडिक यांच्याकडे दक्षिणेची जबाबदारी सोपवली होती। अंबिकाबाई यांनी नंतर जिंजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तमिळ प्रांतातील काही भागाच्या प्रशासनावर अमीप मुद्रा उमटली। शिवाजी महाराजांनी हराजीराजे महाडिक यांना मद्रास ते चिदंबरम या भागात पसरलेल्या प्रदेशाचे प्रमुख म्हणून नेमले होते। जिंजीला राजधानी बनवले आणि हराजीराजे महाडिक यांच्या सहाय्यासाठी रघुनाथ पंत यांची प्रधान म्हणून आणि संताजी यांची सरनौबत म्हणून नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती। जिंजीहून निघण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तटबंदी मजबूत केल्या आणि तटबंदीवर तोफा बसवल्या। सर्व अरबिक आणि फारशियन प्रशासकीय शब्दाच्या जागी संस्कृत शब्द समाविष्ट करण्याची आज्ञा दिली। महाराष्ट्रात रूढ असलेली महसूल यंत्रणाही तेथे सुरू करण्यात आली। नंतर औरंगजेब त्याच्या उत्तरेकडील प्रांताकडे आगेकूच करत आहे हे समजल्यावर वेल्लोर किल्ला ताब्यात यायच्या आधीच ते महाराष्ट्रात परतले। प्राचार्य रानडे हिस्ट्री ऑफ मराठाज या पुस्तकामध्ये म्हणतात, गरज भासल्यास पर्यायी व्यवस्था असावी असा उद्देश दक्षिण दिग्विजय मोहिमेमागे होता। मात्र भविष्यामध्ये त्यांचे दुसरे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडावा लागला होता तेव्हा त्यांनी जिंजीमध्ये आश्रय घेतला होता। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहिमेमागची दूरदृष्टी तुम्हाला लक्षात आली असेलच। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।